यानंतर पाहूयात आवाज लोकशाहीचा। आवाज लोकशाहीमध्ये आज आपण पाहणार आहोत कराडमधील नागरिकांच्या समस्या। आवाज लोकशाहीचा मध्ये आज आपण पाहणार आहोत पाटण तालुक्यातील केरा नदीमध्ये दूषित पाण्यामुळे अनेकांना रोगराई पसरण्याची शक्यता आहे आणि या संदर्भामध्ये इथल्या स्थानिक नागरिकांच्या नक्की काय प्रतिक्रिया आहेत ते आज आपण पाहणार आहोत। केरा नदीमध्ये भरपूर घाण आहे आणि कचरा टाकणे हे फक्त इथं नगरपालिकेचे नगर परिषदेचे फक्त फलक लावलेत, कारवाई काही करत नाहीत। जे येणारं प्रथमतः पाणी आहे हे दूषित पाणी मावशी गावामध्ये आमच्या येतं आहे आणि ते शेतीसाठी पिण्यासाठी वापरतात, त्यामुळे रोगराई पसरण्याची म्हणा किंवा शेतीसाठी दूषित पाणी वापरलं जाते, रोगराई पसरण्याची शक्यता आहे। पाटणमध्ये प्रवेश करतोय आणि इथले ॲड्रेस माहीत नव्हता म्हणून थांबलो। आम्ही नदीच्या पुलावरच थांबलो, परंतु नदीवर उभं राहिल्यानंतर अतिशय कुठल्या उकरंड्यावर उभं राहिलो की काय इतकी घाण वास येतोय या ठिकाणी। मला वाटतं इतकी घाणीचं साम्राज्य आहे की इथं कोण उभं राहू शकत नाही अशी परिस्थिती आहे। त्यामुळे कुठंतरी प्रशासनानं याकडे लक्ष देऊन तातडीनं उपाययोजना करण्याची गरज आहे। आरोग्याचा प्रश्न असो अथवा लहान मुलांच्या भवितव्याचा प्रश्न असो आणि अगदी या पाटण तालुक्यामध्ये मुळातच प्रकल्पांची हमी नाहीच, भूकंप प्रवण क्षेत्र असल्यामुळं, परंतु पर्यटन वाढीसाठी येणारा जो पर्यटक आहे तो प्रवेशद्वाराच्या समोरच अगदी हा इतक्या जबरदस्त उग्र वासानं स्वागत झाल्यामुळं आत जायला सुद्धा दचकतोय आणि याचा खरोखर मानवी जीवितहानीबरोबरच आर्थिक व्यवस्थेला सुद्धा फार मोठा फटका बसतोय। पर्यायी जागा पाहिजे आम्हाला कचरा टाकण्यासाठी, गाडी तरी यायला पाहिजे तेव्हा आम्ही कचरा टाकू शकतो। ते आता पर्यायी जागा नसल्यावर माणूस टाकणारच, आम्ही जरी नाही टाकलं तरी दुसरे बाहेर येणारे जाणारे टाकतात। या ठिकाणी जी स्थानिक दुकानदार आहेत ती आणि संध्याकाळी दुकानं बंद केली की हॉटेल दुसरं कुठला कचरा वगैरे आणून टाकतात संध्याकाळी 8 नंतर। ते बघा ते कोंबड्यांची घाण, त्यामुळं हे दुर्गंध पाणी हे प्रत्येक इथून खालच्या गावांना प्यायला मिळतं, त्यामुळं माणसं आजारी पडतात। हे पाणी आहे ते केरा नदीचं आहे ते कोयनेला मिक्स झालं जातं, त्यामुळं ते पाणी आहे ते पाणी वापरण्यासाठी पिण्यासाठी वापरलं जातं। मावशी गाव किंवा अनेक गावं खालच्या बाजूला आहेत ती गावं पाणी पिण्यासाठी वापरतात, तर हे संपूर्ण जे पाणी आहे केरा नदीमधील ते पूर्ण दूषित पाणी आहे। प्रशासनाला तुम्ही काय सांगाल? प्रशासनाने वेळेत नगरपंचायतीने किंवा ग्रामपंचायतीने सुद्धा यावर काहीतरी कडक कारवाई केली पाहिजे आणि कचरा टाकू नये असं काहीतरी कडक कारवाई केली पाहिजे। जे काय कचरा कुंडी इथं होऊन बसलं आहे त्याच्यामुळं आमच्या खाली इथून खाली जी गावं आहेत त्यांना याच नदीचं पाणी प्यायला मिळत असतं आणि याच्यातून खूप आरोग्यास घातक अशा पद्धतीचं पाणी खाली येतं आहे आणि त्यामुळं आजारी लोक पडत आहेत। शिवाय हे पाटण तालुक्याच्या तोंडावरच हे एवढी दुर्गंधी आहे ही खरं तर लज्जास्पद गोष्ट आहे। याच्यावर प्रशासनानं त्वरित ॲक्शन घेऊन ज्या काही गोष्टी आहेत त्या कराव्यात। आता तरी लोकशाहीच्या या बातमीनंतर प्रशासनाला जाग येणार का हे पाहावं लागणार आहे। कॅमेरामॅन संकेत समी, शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, पाटण, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।